बबिते दरवाजा उघड, लय झाले तुझे नाटक. उघड लवकर दरवाजा. बंदा घरात पाहिलं पण सापडलं नाही. तू उघडते का नाही? बबिते, हे बबिते, उघड ना दरवाजा, उघड. आई व हे आई, इकडे एकदा ही बबिती दरवाजा नाही उघडून राहिली. आई काय झालं असेल वहिले? अरे काय झालं तिले? कुठे कोणून खाऊन घेतलं? घरातच येते नक्की का बाहेर गेली? तो पाहिलं का तिला? घरातच होती का ती? हो ना, घरातच होती ती. कुठे जाणार आहे? घरातच होती. घरात येतानाच पाहिलं ना सगळ्यांना तिले. लय आवाज दिला का तो? उघडलं नाही तिने? काही केलं तर नसेल ना रे? जीवाचं बरं वाईट बाबा बाबा. देवतीला बायला काढून द्यायला पुरते बाबा. कामं लोकांच्या लेकराला काही झालं तर आपल्यावर नाव यायचं, आपलं जगणं मुश्किल व्हायचं. मी तुम्हाला आधीच म्हणलं होतं, ती असं काही करायला बरं वाईट तरी कामं त्याच्यापेक्षा भांडणं झाल्यापेक्षा काढून द्या. पण तुम्ही ऐकलं नाही. मग आता बघा मग. अहो बाबा, ती काय नखरे करती हो. आधी मग तिनं दरवाजा कशाला बंद केला असता? उघडतो का तू दरवाजा? लोकांच्या लेकराला काय झालं तरी का मग आपल्या भोवती यायचं बरं का. तू लवकर उघड दरवाजा. हे बबिता, हे बबिता, उघड दरवाजा, उघड बरं लवकर. उघड उघड. कोण नाही बोलत तुला घरातलं? कोणी काय बोलत नाही. तुला काय करायचं ते कर, फक्त दरवाजा उघड. अरे ती का चोक बी करेन ना? काहीच आवाज नाही तिच्यात. का दरवाजा तोडतो रे? नाही नाही, दरवाजा काय तोडायचं काम आहे? हे बबिता, उघड दरवाजा, उघड दरवाजा, उघड. अरे तिच्यासोबत गोडीनं घे आता. तिला म्हणा होतो मी त्या बाजूनं, बोलतो आपण वेगळं राहू, असं तसं बोल बाबा. तसं तेव्हा कुठं उघडेल ती दरवाजा? नाही तर उघडणार नाही ना. गोडीनं घेऊन लागते जरसं. हो हो, बोल बोल. आपण बी आता पाहुणा राहणार बोलून लगेच घराचे तुकडे पाडू करून टाकू आपण. असंच वाटणीचा कार्यक्रम. जाऊ द्या, राहतील सुखानं, आबत खातील बितील, जाऊ द्या तिकडं. अहो मी आता तुला पहिलेच म्हणलं होतं, तो ऐकलं नाही. मग द्यायला लाव पटकन पाहुणे रावण्याला फोन. बोलव त्याला घरी. कोणच्या पाहुणे राहणार फोन लावू मी? अहो पोरीला लाव, आपल्या पोरीला फोन लाव. सुनबाईच्या बापाला बोलव, मायला बोलव. येईल कोण असते वाटणीले, जा बोलव. बबिता, उघड नाव दरवाजा, उघड. आम्ही लावतो आता फोन. तू ते दरवाजा तोड, ती तवा येईल बाहेर. तसं नाही ती बाहेर. दरवाजा तोडतो, आम्ही लावतो पाहुण्या राहणार फोन. असं सुनबाई सांगतो. झाली म्हणा सगळी वाटण्याची तयारी चालू म्हणा. तू काही टेन्शन घेऊ नको. करतो आम्ही, लावतो तुमचा बंदोबस्त लावतो आम्ही. अहो बाबा, राहू द्यायला लागत होतं. कशाला रिकाम? तुमचं कोण करणार आहे मग? ते पाहू आमचं आम्ही पाहू. तू नको टेन्शन घेऊ बरं. जा तुला म्हणाव बाबा, तू म्हणाव. अरे आमच्याकडून नाही झालं का? आमचं आम्ही बाया लावू माणसं लावू कामाले. पण मग तिला पटत नाही म्हणल्यावर कशाला बाबा? राहू दे, डोक्याला ताण रिकामा. आमचं करणारे आहेत लोक. पैसे देऊन काही होते आजकाल. असं नको बोलू बाई. म्या काय केलं बरं? मला मत दोन्हीकडून मरण आहे. अरे मी काय चुकीचं बोलली? जे खरं आहे ते बोलली मी. अय बाबू, तू निलेश गप्पा नको करू. तू तोड बरं तो दरवाजा. बिचारी काय करायला लागली काय नाही आज. हो हो, जा बरं तुम्ही. तो फोन लावा पाहुण्या रावण्याले. मी लगेच दरवाजा तोडतो. जा लवकर तुम्ही. हे गण्याची माय काय करायला लागली व? काय नाही, नेमकंच भांडे घासले. आता काहीच नाही, आता झाले होते का मग? हाव का? बरोबर. काहून, काय होतं? काय काम होतं का? हो, कामच होतं ना, म्हणून आलो मी. बोला ना मग, काय होतं तर बोला. अहो आपल्या पोरीनं घरात दरवाजा बंद करून कोणून घेतलं स्वतःले. आणि ती असं म्हणते की वेगळंच निघायचं. तर दरवाजाच उघडे ना ती. तर मग तिचा सासरचा फोन आला होता. तर ते म्हणे या तुम्ही चौघ जण, करून टाकू आता वाटणीच. मग असं म्हणू लागले. मग काय करते? चालते का मग? काय सांगता? दरवाजा बंद करून घेतला तिनं? काही केलं तर नसेल नव्हती ना? आता काय सांगावं आपण? काही केलं का नाही आपल्याला काय माहित. म्हणलं आपण लवकर जाऊ आपण पटकन. त्या पोरीला जर साक सुंभार नाही का? काहीच नाही समजत नाही तिले. एवढी मोठी झाली तरी बी एका लेकराची माय झाली तरी समजत नाही. चला बरं लवकर, चला. मला तर दमच निघे ना आता. हो हो, चल. फक्त तिथे गेल्यावर म्हणतो फक्त वावर जास्त द्या माझ्या पोरीले. 2-3 एकर शिल्लक द्या. लेकरू आहे तिच्या मागं. लेकराला खर्च लागते, शाळेत खर्च लागते. त्याला रोजचे 500 रुपये लागतात, 1000 रुपये लागतात. असं सांग बा काहीतरी. खर्च असा महाग झाला, असं तसं बोल जरसं का. तू चूप नको राहू फक्त. आता आपण कसं बोलावं? आता दोन्ही बाजूला सारख्याच आहे. आता त्याच्या मायबापाला बी वाटणार आपल्या जवळच्या की आपल्या जवळ राहायला पाहिजे, आपल्या सुनानं केलं पाहिजे. पण आपली पोरगी करतच नाही ना काही. तर मग त्याला बी त्याच्या पोटापुरतं ठेवणंच आहे ना. एरी का त्याला भाऊ नाही, काय नाही आपल्या जवळले. त्याचंच आहे वावर. एरी बी त्याचंच आहे, एरी बी त्याचंच येणार आहे. आपण कसं म्हणणार आहे? पण आपल्या पोरीत जास्त किडा आहे ना, व्हायला निघायचा तर निघू द्या मग. वावर कुठं नेतात? आज द्यायचंच आहे, उद्या द्यायचंच आहे. बरं जाऊ दे मग, नको म्हणू तू, मी म्हणून पाय तू. पहा तुमच्या मनात तुम्हाला काय करायचं आणि काय नाही. आता मी काय सांगू? चला लवकर, बरं उशीर होईल जायला. हो हो, चल. बरं ते गणे आहे ना घरी? गण्याला म्हणा चांगलं कुलूप गिलूप लावून घे. आणि बाहेर कुठे जाऊ नको फिरायला. घरीच था म्हणा, ऊन तपायला लागलेले. बाहेर जाऊ नको म्हणा, बिमार पडशील. असं सांग त्याला जर समजून. हो ना, सांगते ना मी. आपल्याला का लांब जायचं का? गावातल्या गावात हे आपलं. आपल्याला काय लगेच घरी येता येते 2 मिनिटात. 2 मिनिटं जाता बी ते. चला बरं लवकर, उशीर नका करू.
लावले आता सगळ्या पाहुणे लावून फोन. आता तुम्ही काय करा, चटई गिटई टाका, खुर्च्या बिडच्या आणून ठेवा, येतातच पाहुणे बी. हो मी बी आवडतो, पण तू आता नाराज नको. काय करते, जे व्हायचं ते होते. तू आता नाराज नको राहू, जाऊ दे. हो टाका, आवरा तेवढं. जाते मी, बागेचं आवडते. चटई बस तिकडे एक, आता जाऊन खुर्च्या आण तुम्ही. झाली आता सगळी तयारी झाली. आले ना आता सगळेजण. आता सगळ्याच्या हिशोबानं पहा कसं कसं करायचं, काय काय करायचं. उद्या आमच्यावर एक शब्द कोणी बोललं नाही पाहिजे. तर सगळ्यात पहिले आपण वावराची वाटणी करू. आता आपल्या जो 4 एकर वावर आहे, तिच्यातलं आम्ही ठेवतो 3 एकर आणि निलेशला देतो 1 एकर. हो 1 एकर नका देऊ, 1 एकरात काय होते, आता खर्च पाणी महागाई सगळ्या गोष्टीला. कमीत कमी 2 एकर तर द्या. नाही नाही, मी बाबा जसे म्हणले तसंच होऊ द्या. त्याला बस झालं 1 एकर वावर. त्याला लागल ना म्हातारपणीचं 3 एकर त्याला पाहिजे. उद्या केलं नाही ना तर काय करतील ते. राहू दे त्याला तेवढं. हो आपल्याला द्यायचंच आहे ना वावर, उद्या बी द्यायचं आहे, आज बी द्यायचंच आहे. फक्त कसं आहे, राहू द्या बा, आमच्या हाताखाली पाहिजे असं मला वाटते. नाही नाही, आमच्या 1 एकरात नाही भागत. आम्हाला 2च एकर लागल, म्हणजे 2च एकर लागल. तुमच्या मनाने द्या किती द्यायचं, तर आम्ही काही करत नाही. नाही म्हणा तरी 1च एकर देता येईल. आताच आपलं करत नाही म्हणल्यावर म्हातारपणी काय करणार आहे. कशी बी लालची न करतील, एवढं नका देऊ यायले. मग ऐका तुम्ही. बर 1 एकर देतो आणि मोटरसायकल देतो. चला निघा बरं तुम्ही पटकन. वेगळं म्हणजे ट्रॅक्टर आहे ते आमच्या जवळच राहील, म्हणजे तुला काम पडलं तू घेऊन जाशील, पण ते आमच्या जवळ राहू दे बाबा तेवढं. मोटरसायकल घे तुले. हा घराचं बोला ना. घर घर कोणतं द्यायचं त्याला. आणि घर तर आता हे होतच तुमचं, पण तुम्हाला राहायचं नाही म्हणल्यावर मग आता इज्जत नका राहू. तुम्ही तुमचं पाच बसा. आता काय करायचं तर भाड्यानं घ्या, कसं करा कसं करा. आता नका सांगू आम्हाला काही. नका देऊ घर आम्हाला पैसे देऊन का भांडले घर. पण या घरातली द्यायला लागत होती एखादी खोली. राहिले असते कसे बी दबले चोपले तिच्यात. नाही नाही, याच्यातली अडचण होती. कोणची खोली द्यावं ते भांडणंच नको बाबा. रिकामी घरातल्या घरात म्हणलं तरी वेगळं निघून काही फायदाच नाही. तुम्ही तुमचं पाच बसा दुसरीकडे. काय करायचं ते करा, आम्हाला नका सांगत देऊ आता. हो आता आम्ही यायला वाटून दिलं. आता यायचं लेकरू बी आलं नाही पाहिजे, काहीच नाही आलं पाहिजे. गावाला गेली तरी नवरा सोबत न्यायचा, कुठं गेली तर न्यायचा. मी काय भाकरी घालायला रिकामी नाही कोणाला. हो हो, मानवऱ्याचं काय लय झालं का तुम्हाला. नेते मी मानवरा बी नेते सोबत गुंडाळून. बरं आता उरकतं घ्या, भांडण नका करू. काय नाही आता घ्या बरं तुमचं ते आपण नावानं करून घेऊ वावर. आणि तुमचं ते हे गाडी घ्या. आणि घर तर नाहीच तुम्हाला. आता तुम्ही तुमचं भाड्यानं कसं करा, काही करा. हो ना, सासू सासऱ्याचं करायचं जेव्हा ते निघतात मग बायली. बायले काही लाजच नाही राहिले आजकाल. तू बोलायला लागली, तू कोणचं करते व आणि तू इकडं पाय ना. हो बसा बरं मुकड्यानं, बस झालं तुमचं बोलणं. हो पण आमच्या दिवाळीचं काय, दिवाळीचं आमचं उन्हाळ्याचं आलं की आम्हाला कपडे कोण घेत जाईल. अपोटे आम्ही आहे ना, तू नको लोट घेऊ त्याचा. आम्ही आहे ना, आम्ही असताना तुला काय कोणाची गरज आहे. तुला जे पाहिजे ते देतो आम्ही, तू नको लोट घेऊ त्याचा. बरं बरं, मला काय टेन्शन नाही मग. मामा आता वाटण्यात झालं, पण बबी तिला समजून सांगा. तिला म्हणा दरवाजा लावून नको घेत जाऊ, कोंडून नको घेत जाऊ. तिला शोध, त्याला सांगा बरं समजून एकदा. आम्हाला किती टेन्शन येते, सांगा बरं तिला समजून. हो सांगतो ना मी तिला समजावून. ऐकल ती मग ऐकल.